मंत्रियों का शपथ ग्रहण 11 तारीख तक होगा। आज मुख्यमंत्री और 2 उप मुख्यमंत्री लेंगे शपथ। विधायक भारत गोगावले ने दी जानकारी। आज मुंबई में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और दोनों उप मुख्यमंत्री का शपथ ग्रहण समारोह होगा, जबकि शीर्ष मंत्रियों का शपथ ग्रहण 11 तारीख तक होगा। यह जानकारी विधायक भरत गोगावले ने दी। उन्होंने यह भी बताया कि अन्य कौन से मंत्री शपथ लेंगे, इस बारे में हमें कोई जानकारी नहीं दी गई है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का समय सीमित होने के कारण आज केवल 3 लोगों का शपथ ग्रहण होगा। शिवसेना को कितने मंत्रालय मिलेंगे, इस पर तीनों मंत्रियों के बीच चर्चा चल रही है। विधायकों का मानना है कि एकनाथ शिंदे पार्टी हित को ध्यान में रखकर फैसला लेंगे। उन्होंने यह भी कहा कि हमारे सभी विधायकों की इच्छा है कि शिंदे मंत्रिमंडल में बने रहें। भरत गोगावले ने संजय राउत पर निशाना साधते हुए कहा, संजय राउत को बोलते रहना चाहिए, क्योंकि वे जो बोलते हैं उसके ठीक विपरीत होता है। विरोधियों को निमंत्रण दिया गया है, वे आएंगे या नहीं यह उनका निर्णय है, ऐसा गोगावले ने स्पष्ट किया। आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर गेले अनेक वर्ष रखडलेले प्रकल्प योजना ह्या स्वतः साहेबांनी लक्ष घालून सुरू केल्यात। मग त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, अटल सेतू असेल, आत्तापणा दोन्ही ब्रिज आता इथे चालू झालेले आहेत। त्यानंतर अनेक पाण्याच्या योजना असतील, पुलाच्या असतील, रस्त्याच्या असतील, मोठमोठे योजना प्रकल्प हे आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुरू करून सगळे जनतेला दाखवून दिलं। जर मुख्यमंत्री काम करू शकत असतील तर ते एकनाथ शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री हवा हे सगळ्यांनी मान्य केलं। गावोगावी, खेडेपाडी, शहरामध्ये सगळ्या ठिकाणी ज्यावेळेला माझ्या महाडला महापूर आला तेव्हा स्वतः मुख्यमंत्री त्यावेळेला नगरविकास मंत्री होते, त्यांनी येऊन महाडची सगळी टीम नेऊन महाड एकदम स्वच्छ आणि सुंदर करून दिलं। कित्येक ठिकाणी दरड कोसळल्या त्या पूर्ण करून दिल्या गावच्या गावं। त्यानंतर ज्या महापूर येत होता तो गेल्या 2 वर्ष पूर्ण गाळ काढून त्यांनी नदी स्वच्छता करून महाडला 2 वर्ष पूर येत नाही आहे। अशा एक ना अनेक योजना या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत घडलेल्या आहेत आणि म्हणून आज आम्ही छातीडोकपणे सांगू इच्छितो की असा मुख्यमंत्री होणं नाही आहे आणि त्यासाठी माझ्या शुभेच्छा राहतील शिंदे साहेबांना, आपल्या सरकारला आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार यावं ही आमची सगळ्या जनतेला नम्रतेची विनंती आहे। माझ्या लाडक्या बहिणींना नम्रतेची विनंती आहे की पुन्हा एकदा आपल्या या भावांना निवडून द्यावं।